आहे प्रतिज्ञा सावता महाराजांची. हा क्रांतीचा संदेश आहे सावता महाराजाचा. जे वेदानं सांगितलं नाही, जे उपनिषदानं सांगितलं नाही, जे शास्त्रानं सांगितलं नाही, जे पुराणानं सांगितलं नाही, जे भक्तिशास्त्रानं सांगितलं नाही, ते सावता महाराजांना दिलं महाराज. म्हणून अलौकिकता आहे, अलौकिकता सगळ्यात मोठी अलौकिकता आहे सावता महाराजांच्या जीवनाची. त्यांनी कर्माच्या माध्यमातून परमार्थ शिकवला. कर्माच्या माध्यमातून एक दुसरी जर गोष्ट बोलायची ठरली, बोलू नका लेकरांनो, सगळे शांत राहा 2 मिनिट. हो, जाता जाता सांगतो, माणसाच्या जीवनामध्ये क्रांती घडली पाहिजे. क्रांती नसेल तर माणसाचं जीवन हिणकस आहे. क्रांती म्हणजे परिवर्तन घडलं पाहिजे. आणि परिवर्तन म्हणजे काय? क्रांती 2 प्रकारची आहे. कोणती क्रांती आहे तर पहिली क्रांती झाली राजकीय क्रांती. आणि क्रांती ती राजकीय क्रांती कोणती झाली तर 12व्या शतकामध्ये या देशावरती राज्य होतं यादवांचं. यादव घराणं, देवगिरीचं यादव घराणं इथं राज्य करीत होतं. आणि रयतेचं राज्य होतं, लोकांचं राज्य होतं. आणि खरी गोष्ट सांगतो, 12व्या शतकामध्ये काही शिल्लक उरलेल्या कालामध्ये यादवांचं राज्य गेलं. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या राज्याचं वर्णन करत असताना ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख केलेला आहे. न्यायाते पोषितू रामचंद्र नावाचा राजा, कृष्णदेवराय यादवांच्या अगोदरचा रामचंद्र यादव हा न्यायानं राज्य करीत होता. पण त्यांचं राज्य गेलं आणि 500 वर्षे अधर्माचा धुमाकूळ या देशामध्ये चालू झाला. अधर्माचा धुमाकूळ चालू झाला. आणि त्याच्यानंतर 500 वर्षानंतर क्रांती घडली आणि रयतेचं राज्य प्राप्त झालं छत्रपती शिवरायांच्या माध्यमातून. आणि शिवरायाचं राज्य आलं आणि क्रांती घडली. आणि एक सामान्य कुटुंबातले छत्रपती शिवराय, वडिलोपार्जित परंपरा नसताना सुद्धा शिवरायांचं राज्य झालं आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला. त्याच्यानंतर काही कालावधी गेला आणि त्याच्यानंतर पुन्हा अधर्माचं राज्य आलं. आणि मग अधर्माचं राज्य जाऊन इसवी सन 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला. आणि महाराज पुन्हा देशाला चांगले दिवस आले आणि सगळ्या जणाला आपला अधिकार प्राप्त झाला. इंडियन ऍक्ट, भारतीय कोड बिल, संविधानाच्या माध्यमातून पूर्णपणे देशाला स्वातंत्र्य मिळालं. पण हे स्वातंत्र्य मिळवण्याकरता क्रांतिकारानं आपलं बलिदान दिलं. बलिदान, रक्ताचा सडा शिंपला, मासाचा चिखल केला आणि त्या रक्त मासाच्या चिखलावरती पावलं टाकीत टाकीत ही स्वातंत्र्याची देवी सिंहासनावरती विराजमान झाली. म्हणून आजही क्रांतिकाराच्या रक्ताच्या पायाचे ठसे जे आहेत त्या क्रांती देवीच्या पायाचे ठसे अजून वाळलेले नाहीत. 80 वर्ष बी झालं नाही स्वातंत्र्य मिळून आणि ते वले ठसे आहेत महाराज. आणि अशा राजकीय क्रांतीला जसा प्रारंभ झाला तसं देशामध्ये यज्ञ यागातिकाचं कर्मकांडाचं स्तोम केलेलं होतं. अनेक प्रकारच्या माध्यमातून या देशावरती आध्यात्मिक स्वातंत्र्य पूर्णपणे नष्ट झालेलं होतं. आणि तुम्हाला आम्हाला धर्म कशाला म्हणते हे कळत नव्हतं. त्यावेळेस 12व्या शतकाच्या प्रारंभी सावता महाराजांचा जन्म आरण गावामध्ये झाला. आणि सावता महाराजांना महाराष्ट्राला नव्हे पूर्ण भारत देशाला आध्यात्मिक स्वातंत्र्य देण्याचा त्या ठिकाणी पुकार केली. आणि आध्यात्मिक स्वातंत्र्याची त्यांनी मुहूर्त मेढ रवली. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर आध्यात्मिक क्षेत्रातली क्रांती केली. म्हणून आज तुम्ही आम्ही सगळे जे भक्ती करतो आणि जाता जाता सांगतो, आज एक शेतकऱ्याचं लेकरू इथं कीर्तन करायला उभं राहतंय आणि शेतकऱ्याचे लेकर पाठीमाग भजन म्हणायला उभं राहतात आणि शेतकऱ्याचे लेकर मृदंग वाजवतात आणि शेतकऱ्याचे लेकर मृदंग शिकतात. ही क्रांती आणि ही पुण्य जर कुणाची असेल तर 12व्या शतकामध्ये केलेल्या सावता महाराजांच्या कर्तृत्वाची ही पुण्य आहे.